नमस्कार. तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे मालवणी पोरा हॅशटॅग कोकण या आमच्या यूट्यूब चॅनलवर. मालवणी पोरा हॅशटॅग कोकण या यूट्यूब चॅनलवर आम्ही एक पापलेटाचा व्हिडिओ बनवलो. वापूस म्हाळात घेऊन आम्ही पापलेट बनवून खाल्ला. तर त्या व्हिडिओ चांगले व्ह्यू मिळाले, म्हणजे तसे लाखोत जाऊ नाही पण हजारापर्यंत गेले. एक व्हिडिओ माझं चांगलं चाललो. मग त्याच्यातनंच प्रेरणा घेऊन मी म्हटलं आज जे आम्ही मासे खातो तर त्या माशाचा एक आपण व्हिडिओ बनवूया. तर तो मासं असा टुना फिश, म्हणजे आमच्याकडे त्याला बुगडी म्हणतात. तर बुगडी खाल्ल्यानंतर फुगडी घालूची लागता अशी म्हणा, पण तो जोक्सो म्हणजे विनोदाचा भाग असा. तर आज आम्ही बुगडीची बिर्याणी बनवतलं आहे. तुम्ही बघू शकतात बुगडी फिश जरा काळोखाचा प्रॉब्लेम आहे, कारण आमच्याकडे पावसाळी वातावरण आहे. तर हा बुगडी फिश आपण हे बुगडी फिश म्हणजे हे बुगडीचे मासे जे असतात ना, हे आम्ही 50 रुपयाचे मी 2 घेऊन दिले. सेम सुरमई पाटी काढणारी रेसिपी, म्हणजे सुरमई सारखीच याची कापा दिसतं. टेस्ट पण भारी असता. आणि ह्याचं एक विशेष गुणधर्म म्हणजे ही बुगडी जी असा ही खूप औषधी असा, खूप पौष्टिक असा. आणि जे का कोणाक वाताचा प्रॉब्लेम हा, त्या वाताच्या माणसांनी जर ही बुगडी खाल्ली तर त्याच्या वाताच्या प्रमाणात खूप अशी म्हणजे आमूलाग्र असं बदल त्याच्या काताच्या ह्याच्यात होऊ शकता. तर म्हणान एक औषधी म्हणान आणि प्लस याची टेस्टी रेसिपी. म्हणजे आपण सगळ्या बनवून खातो तर काय बिर्याणी ही सगळ्यांका ह्याची चिकनची माहीत असा, मटनची माहीत असा, पण आज मी माशाची बिर्याणी बनवतलंय. ती पण या टुना फिशची, म्हणजे या बुगडीची बिर्याणी बनवची आहे माका. आणि मी ती बिर्याणी कशी बनवतोय त्यासाठी हे मी मस्तपैकी 2 बुगडेचे मासे आणलेले आहेत आणि ह्या 2 बुगडेच्या माशांपासून मी बनवतले बुगडीची बिर्याणी. तर बघित राहा व्हिडिओ. माझ्याकडे काय किचनचं सेटअप नाही. ह्या आमच्या गावच्या घरातनं तुमका दिसता, वरना बाहेरसून ह्या असं काय झाडा दिसतात बघा. आम्ही असं बाहेर अशा पद्धतीने रोज जेवण बनवून जेवतो. ह्याचं आजचाच नाही, मध्ये येऊ नको बाबू, चल व्हिडिओ बनवतो. तर आमचं चुलीचं काय सेटअप वगैरे लावलेलो नाही. आणि प्लस आम्ही काय प्रोफेशनल असे व्हिडिओ बनवणं नाही. तर एक लहानसा प्रयत्न आमचं की आमचे मालवणी पदार्थ, म्हणजे बिर्याणी हो मालवणी पदार्थ नाही पण ह्यो मासो टेस्टी हा, आणि माशाची वेगळी रेसिपी. म्हणजे जो मासो आपण सरळ खाऊ शकलो नाही तो आपण तुमका उलट्या मार्गाने देऊचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्याची रेसिपी बघल्यानंतर तरी कोणतरी ह्या माशाक विचारित. बाहेरच्या देशांनी आम्ही म्हणजे मोबाईलवर व्हिडिओ बघतो किंवा यूट्यूबवर पण आम्ही बरेच व्हिडिओ बघतो. ह्या माश्या किती डिमांड आहे बाहेर. तर आपल्याकडेच हे मासे कशाक खाणत नाही ह्या काय माहिती नाही. इतको टेस्टी फिश हा, लागता पण भारी, आणि कशाक खाणत नाही ह्याच एक मोठा कोडा. आता लाईट इली त्याच्यामुळे थोडंसं उजेडा, पण तसं इतकं पण उजेड नाही. तर आपण बनवतो बुगडीची बिर्याणी. सूर्य का आपण कापूक घेत नाही. आणि तुम्ही बघू शकता ती किती फ्रेश आहे. ही बघ पूर्ण लाल लाल भडक आहात मधनं, लाल लाल भडक पूर्ण ह्याच्यात बुगडीत ते. तर आपण ही सुटी करतो आता बुगडी. बुगडीचं डोळं फुटलेलो आहे, खूप रक्त येतं त्याच्यात ना सुटी करीपर्यंत. एकदम फ्रेश मासो घेतात लोक आता. पहिल्यांदा ही लोक की नाही घेत, पण आता लोक घेतात बुगडी. तर आपण बिर्याणी करूची असल्यामुळे जास्त पातळ आपण ह्याका कापीत रावायची नाही, कारण ती शिजताना बिर्याणीच्या त्या ह्याच्यात मिक्सर असताना मिश्रण त्याच्यात ती विरघळत नाही, म्हणून ती आपण मोठे मोठे पीस करूया त्याचे. हे बघा आता आपण हे चिकनच्या पीस सारखे एवढे मोठे पीस केलेले आहेत बुगडी माशाचे. 2 3 4 5, म्हणजे एका माशाचे
टकली सोडून 5 तुकडे झालेत. टकलीचं पण आपण भाग घेतलेलो आहे. हे बघा, आता ह्याच्यातली आम्ही अशी झाडातच सुटी करत असल्यामुळे कोंबड्या बिबड्यांका घालू शकतो. हे बघा, ही टकली अशा पद्धतीत साफ करून घेतलेली आहे. मी तुमका आता क्लिअर दाखवू शकते नाही, कारण त्या दिवशी माझ्याकडे फोटोग्राफर कोणी माझा चेडू होता आणि आता माझ्याकडे फोटोग्राफर कोण नाही. माझं मीच सेल्फी कॅमेरा ओपन करून मी व्हिडिओ बनवत आहे. तेव्हा प्लीज जरा समजावून घ्यावा की तुम्ही रेसिपीकडे लक्ष द्या. मी तुमका तुकडे दाखवतोय जेवढे मी केले ते. आता मी जरा सुटी करतोय आणि आपली चुलीतली आग पेटतात, बघू शकतात बाजूक धूर येतात. आग पेटवतो सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलाय, पटकन आग कशी पेटवायची आणि कमीत कमी सामानात कमी त्रास करून. तर तो पण तुम्ही छोटा शॉर्ट व्हिडिओ होतो तो पण बघून घ्या, म्हणजे आग पेटवताना कोणा काय प्रॉब्लेम येऊ नको. ही आपली 10 तुकड्यांची 10-12 तुकड्यांची ह्या होतली बिर्याणी होतली या. पण एवढे तुकडे काय कोण खाऊ शकणार नाही माशाच्या आतमधले. तर तुम्ही बघत राहा. कदाचित ह्या व्हिडिओची माका 2 पण भाग बनवचे लागतील. मोठं जर लॉंग व्हिडिओ झालो तर, कारण खूप मोठं व्हिडिओ झालो तर कोण एवढं बघूचा नाही याचा. त्याच्यामुळे 2 व्हिडिओ पण म्हणजे 2 भाग पण त्याचे बनवचे लागतील. तर ही आपली झाली या मच्छी सुटी. आणि आम्ही आता काय ह्या टाकून ह्या करत राहून नाही असो. तर आमची खाली कोंबडी आहेत, तर ते आम्ही कोंबड्यांका ह्या टक्कले जे आहेत ते टाकतो. म्हणजे आम्ही कायच टाकून देणार नाही असो. ह्या टाकून द्यायच्या सामानाचा पण आम्ही उपयोग करतो. तर कोंबड्यांचा खाना होता. ये 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 ये. तर कोंबड्यांका हे अजून झालेला. आता मी मासे हे धुवून घेते आणि तुमका मी पीस दाखवते केवढे बनवले ते, कारण माझ्या हातात रक्त त्याच्यामुळे जरा प्लीज समजावून घ्या. तर आता आम्ही हे बघा एवढे फिशचे तुकडे माशांचे ह्या करून घेतले. ते बघा हे बुगड्याचे एवढे तुकडे बनवलेत. शेपटी अशी या, ही टकली अशी या, आणि हे एवढे आपण तुकडे आपले जमा झालेले आहेत. हे आपले 2 माशांका अर्धा किलो तांदूळ आणलेले बासमती. त्याच्यानंतर बिर्याणी मसालो आणि आता बाकीची आपण तयारी करूया. तर सगळ्यात आधी ह्या माशांका आपण मीठ लावून घेऊया. मीठ टाटाचं असल्यामुळे जरा कमीच लावते मी, म्हणजे खारट होतले मासे नाही तर. आणि मासे अशा पद्धतीने हलवून घ्यायचे. माशांका कधी हातानं असा मुरटायचा नाही. चटणी पण माशाची जर केली ना तर ती अशा पद्धतीत टोप ढवळायचो असो चमच्यान ढवळला ना का ती मासे मोडतात मग. तर आपण एवढं आहे का ही आपल्याकडे किती रुपयाला मिळतात नाही पाकिट? 5 रुपयाला मिळतात पाकिट. तर ही 5 रुपयावाली एक शाही बिर्याणी मसालो हा. शाही बिर्याणी मसालो ह्या आपण एक अख्ख्या पूर्ण पाकिट लावतो बघा. मीठ टाकून देऊया. आणि चिकन बिर्याणी अशा 2 तऱ्हेचो धूर येता चुलीत. अशा 2 तऱ्हेची 2 पॅकेट आई एका घातलेली आहेत. आणि ज्या पद्धतीत आपण मीठ ह्या केला त्याच पद्धतीत आपण त्याला मसाला लावून घेतो. बिर्याणी मसाला पूर्ण माशांका आपण लावून घेतलेलो आहे, जेणेकरून त्याचा जो काय ह्या असा वास असा म्हणजे फ्लेवर असा तो त्या माशात मुरात. म्हणून आपण अशी माशांका आपण ही ह्या बिर्याणी मसाला लावलेलो आहे. दुसऱ्या वाटेक आपला आदान पण तापता चुलीवरती या, की आपण एरवी बिर्याणी जशी बनवतो की मटन भातात मिक्स तसा ह्या बनवचा नाही. हे जरा वेगळा, त्याच्यामुळे भात वेगळं शिजवून घ्यायचं लागतं. तर हे आपण मिरचे आहोत ओले मिरचे. तर हे ओले मिरचे मी 4 घेतलेले आहे. म्हणजे 4 म्हणजे एवढे काय पेस्ट लागणार नाही. जर रवली तर मी पेस्ट ठेवून देते त्याच्यातली.
जेवढी होई असत तेवढी पेस्ट वापरतले. तर हे 4 ओली मिरची मी कापून घेतलं आहे पेस्टसाठी. त्याच्यानंतर जो आल्याचा एवढं तुकडा हे पण मी आता कापून घेतो आहे. आणि आता सध्या लसूण खूप महाग झाल्यामुळे लसणीचं मी एकच कांदा वापरतले. जरी चवीत फरक पडलो तरी मी लसूण जास्त वापरू शकत नाही. कारण ही एवढीशी लसूण 40 रुपयाची आहे. म्हणजे 10 रुपयाने कांदा, 4च कांदे आहेत त्याच्यात. आणि म्हणजे ही बिर्याणी चिकन बिर्याणीपेक्षा महाग जातली आहे जर आपण जास्त लसूण घातली तर. त्याच्यामुळे आला घातला. आता हे एक लसणीचो एक संपूर्ण कांदा घालते. मात्र खराब जर असात लसूण तर ती बाजू करून टाकते पटापट. त्याची टकरी शेपटी काढली का त्यांची साला पटपट येतं. त्या पद्धतीने पटापट ही साला काढून घेतोय. आणि मी तुमका पूर्ण व्हिडिओत अगदी व्यवस्थित समजा तसंच दाखवतोय. जेव्हा कोणाक मालवणी भाषा समजणार नाही तो माझा प्रॉब्लेम नाही. तरी जरा समजावून घ्या भाषा माझी. कदाचित अशी ही रेसिपी कोणीच कुठल्याच चॅनलवर दाखवलेली नसतात किंवा कोणी केली नसतात. तर आम्ही जेव्हा तर आमच्याकडे घोजेव घेणं नाही तेव्हा आम्ही ही रेसिपी बनवतो. आणि मुलांना पण आवडतात ती. तर ती रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही बनवल्यानंतर कशी झाली ती. आणखी कुठचं मासं मात्र याच्यात ट्राय करू नको. कारण काटे बिटे मिक्स जाऊ शकतात. बुगडी मासो कसं जरा टणक होता शिजल्यानंतर म्हणून मी तो बुगडी मासो निवडलेलो हा. आणि म्हणजे आम्ही त्याच माशाची बनवतो. बांगड्याची पण बिर्याणी बनवतो बांगड्या माशाची, पण त्याची प्रोसिजर वेगळी हा. ते माशाचं काटो वगैरे काढून घेऊचो लागतात. ती जर तुमका रेसिपी बघूची असतात तर मला कमेंट करून सांगा की बांगड्याची म्हणजे बांगड्याची बिर्याणी. आणि एक बांगड्याची दुसरी एक रेसिपी आहे, सिक्रेट रेसिपी आहे बांगड्याची. म्हणजे जी रेसिपी तुम्ही काही खाऊकत नसताल बांगड्याची अशी रेसिपी आहे. जर ती तुमका बघूची असतात तरी मला कमेंट करून सांगा की तुमका बांगड्याची ती युनिक रेसिपी बघूची आहे. ती मीच बनवते. आणि म्हणजे काय म्हणतात तो त्याचा कसला सर्टिफिकेट देत होता. म्हणजे जशी बनवलेल्याचं सर्टिफिकेट असं देतं काय. मशीन बनवली का सरकार कसा तुमका त्याचा सर्टिफिकेट मिळता तसा ती बांगड्याची रेसिपी फक्त माझी आहे. आणि ती ही बांगड्याची रेसिपी कोणीच बनवू नये. ही पण रेसिपी कोणी बनवू नसतली. कारण मी यूट्यूबला बघतोय मी रेसिपी कधी कधी, पण ती एवढी काय रेसिपी ही नाही जा. त्यामुळे ही माझीच पहिली रेसिपी आहे. माझी पहिली रेसिपी म्हणजे मी बनवून खाऊन मोकळा झालं यूट्यूबवर ही ह्या माशाची बिर्याणी ही पहिली रेसिपी माझीच असतली आहे. तर कोथिंबीर घातलं याच्यात आणि एवढा हा मिक्सचर आपण आला लसूण पेस्टचा घेतला करू ना. त्याच्यानंतर आपण दुसरी जी तयारी करूची आहे ना ती असा टोमॅटो आणि कांदो जी आपण पेस्ट प्युरी बनवतो आपण ती. तर कांदो टोमॅटो आपण जिरून घेऊया. कारण ह्या मी आता मिक्सराकच लावून घेतलेलं आहे. तो मी एका लावचे नाही म्हणजे भाजीत रवाचे नाही असे तिने ह्या होऊची नाही ग्रेव्ही. त्याच्यामुळे तोपर्यंत 10-15 मिनटात एका मसाला चांगलं मुरलो आहे. त्याच्यात मीठ आणि फक्त बिर्याणी मसाला लावलेलो आहे. बाकी मी काही एक त्याच्यात घालू नाही. तर आता कांदे आमच्या घराकडनं मी ठेवणीच्या आमच्या कांद्यात त्याच्यावर कांदे काढून घेऊन येले. कारण बाजारात आता 70 रुपये कांदे आहेत. आणि जे फक्त आम्ही ठेवच्या म्हणजे जे ठेवणी कांदे वापरतो त्याच्यात कांदे आमच्याकडे होते. 70 रुपये कांदे झाल्याबद्दल काय माझो काय विषय नाही. कारण शेतकऱ्याचा माल तो उद्या पाऊस लागता नुकसान त्याचा पण होता जसा आपला होता. आता आमच्याकडे इकडे आता पाऊस लागता आणि भात शेतीत पाऊस पडता. मग उद्या तांदूळ महाग झालो तर आम्ही ॲरड घालून चालायचं नाही ना. आमका माहीत आहे ना भात पिकता आपल्यावर काय प्रॉब्लेम येलेलो. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या नावान ॲरड घालण्यात काही एक पॉईंट नाही असा. तर आता हे कांदे जवळजवळ 6 ते 7 कांदे एका लागतले. या व्हिडिओचे 2च भाग होतले. पण माझ्याकडे कॅमेरामन नसल्यामुळे ह्या व्हिडिओ जरा जास्त वेळ लागतलो.
तर 2 मिक्सरच्या भांड्याने ह्याच्यात आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केली आहे आणि ह्याच्यात आपण आला लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे. ही दोन्ही भांड्याने आपण करून घेतली आहेत. आता आपण थोडंसं उभं कांदो म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण आला लसूण पेस्ट टाकूच्या अगोदर जर टाकतो ना त्याच्यासाठी ती कापून घेऊया. एक छोटंसं एक घेते मी, जास्त नाही घेणे. आणि आपला पाणी आता तापत इलेला हा, तर त्या पाण्यात आपण आता आपल्याकडची स्पेशल सिक्रेट अशी मसाल्याची जी पानं आहेत ती टाकूची आहेत. फक्त आमका एकच कांदो जरा पातळ असं कापून घ्यायचो. तर आम्ही तो घेतो कापून. गावात पाऊस भरपूर पडल्यामुळे विहिरीच्या पाण्याचा कलरच चेंज झालेलो आहे. तर हो मी आता कांदो एवढं बस एवढं खूप झालं, कारण कांदो ह्याच्यात मी जवळजवळ 6 कांदे घातले छोटे छोटे. हो एक कांदो 7 आणि टोमॅटो 2 आहेत. आणि जे आपले मासे आहेत त्याच्यासाठी एवढा बस झाला. आपण मासे झाकून ठेवूया. आणि आपलं जो सिक्रेट पाला आता आणूच्यासाठी आपण आपल्या बागेत जाऊया. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही शेतातल्या घरात असो, त्याच्यामुळे हे जरा पसारो असाच. तर ही आपली कांदे टोमॅटोची साला म्हणजे कांद्याची वगैरे आधी बनली. तर ही आपण कशा पद्धतीने त्याचं यूज करतो बघा. तर जेव्हा कोंबड्यांका रोग येतात ना, आताच्या सीझनला कोंबड्यांका रोग येतात, मग ही कांद्याची साला आम्ही कोंबड्यांका घालतो. ये 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 तर ही बघा कांद्याची साला मी कोंबड्यांका घातले. आता मी माझा पुढचा काम करतोय तो म्हणजे आमचं सिक्रेट जो मसाल्याची जी झाड आमचा एक पाल्याचा तर आम्ही घेऊन येतो. काय होतं माहिती आहे, आमच्याकडे रेसिपी आम्ही इतके करतो की झाडाची त्या पानं जास्त रावाग नाही येत, पण तरी पण मी तुमका दाखवते. कारण हल्लीच झाड लावलं आम्ही, खूप दिवस नाही दाखवते का. तर ही त्या झाडाची पानं आहोत. ही फुलं वगैरे काय नाही, त्यावर वेल चढली आहे. तर माका आता पानं ठेवताना ही बघा ही आता झाडा. बाबू येऊ नको इकडे. तर ह्याता झाड असं आहे बघा. एका आम्ही ऑल स्पायसेस म्हणजे सगळ्या तऱ्हेचं मसाला, पण मागाक जर गेलात ना तर तुमका ह्याच्यात नर्सरीत ह्या 12 मसाले म्हणून मागाचा लागतं. ऑल स्पायसेस किंवा 12 मसाले. तर कदाचित ह्या 12 मसाले नाही, हा ऑल स्पायसेसचा पाना. तर ह्याच्यातली मी 4 पानं घेतलेली आहोत. आणि आता मी म्हणजे तुम्ही खाली बघू शकता हे आमचे माड आहेत. म्हणजे मी शेतातला घर कशाक म्हणतोय ह्या तुमका समजात बघून. खाली शेती दिसता, त्याच्या पुढे हे इकडे माड, त्याच्या पुढे शेती आहे, त्याच्या परत पुढे लोकांचे माड. अशा पद्धतीने ह्या आमचा शेतातला घर आहे. आणि ह्या आमचं जरा चढणा म्हणजे अशी माती टाकून ढिगारो केलेलो किंवा हे पहिल्यांदाच अशी ह्या होती. तर फक्त आम्ही ती लेवलवरून इकडे छोटासा एक असा घर बांधायचा प्रयत्न करतो. म्हणजे दुकान पण असा, पोल्ट्री पण असा. खाली आमची एक विहीर आहे छोटी, मी मग कधीतरी तुमका दाखवेन. तर आता मी ही पाना घेऊन वर जाते. ह्या पानांसाठी मला खाली यायचं लागलेला. तर आमका केळी वेळेंका जास्त लांब जायची करत नाही. असं म्हणजे केळीची झाडाची आमका केळी वेळेनच नाही, पण पाना बिना आम्ही भरपूर हे करतो. हा एक करांद्याचं झाड आहे, तुमका मी कधीतरी दाखवून करांद्याची पण रेसिपी आहे. तर माझा बाबू पण खाली येलो, त्याच्यामुळे जरा वेळ लागतो वर चढाक. देवांश शिस्तीत चढ. तर ही बघा केळी बघा हयाच असा. परत हे आमचं कोंबड्यांचं घुडा बघा. आणि आमच्याबरोबर आम्ही जाय उष्टा वगैरे टाकतो ते सर परत एक केळा. म्हणजे केळी आमच्याकडे काय कमी नाही असा. तर आमच्याकडल्या गोंड्यांची तरा बघा हो काय झाली ती. हे गोंडो पिवळं गोंड्याचा कलमाचं आपण गोंडो आणलेलो, पण पावसामुळे तो हे झालो खाली ह्या झाला. ए देवांश गाडी घालणत नाही, मारीन दोन गाडी घालणत नाही. तर ही आमची काज. ज्यांनी कोणी उन्हाळ्यातले व्हिडिओ बघितले असतील तर त्यांच्या ते लक्षात येतील ही किती काज धरतात ती. तर ही आम्ही तोडून तोडून ठेवल्या. म्हणजे आमका इकडे थोडी अंगणात जागा होई होती खळ्या घ्या, तर ती तोडल्यामुळे ती शॉर्ट झाली. पण त्यांका जो पालो इलो ना तो एक नंबर इलो. आणि काच कुठची पण ना ही जागीच धरता. तर म्हणजे जाग म्हणजे कशी की आम्ही आता हे राहतो ना, मग म्हणान ती काज म्हणजे माणसासारख्याच त्यांका ते झाडाक पण प्रेमळ असता.
मग ती जागीमुळे ही काज एवढी व्यवस्थित झालेली आहे. सड्यावरची आमची काजी एवढे मस्त होत नाही. याचं कारण ह्या असा की झाड असाने किंवा प्राणी असाने जनावर असाने त्यांका म्हणजे आपुलकेची प्रेमाची गरज असता. त्याच्यामुळे हैसर एक मी माझं शेगूल आणून लावले. पण हे असं दडवून लावचं कारण काय असा तर आमच्याकडे जे येतात ते वांडर मामा ते ह्या कायच ठेवत नाही. आणि ह्या माझ्या जवळजवळ मग वाटतं माझ्या संसारात लावलेला कदाचित 40 ते 50व्या झाड असताला. कारण इतक्या झाडात माझा एकही झाड जगाक नाही. आता ह्या झाड बघूया जगता काय. माझं खूप जीव आहे त्या झाडावर. कारण कसं होतं जेव्हा अष्टम असतं तेव्हा त्या पाल्याची गरज असता. त्यानंतर गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गौरीक जे आपण भाकरी बनवतो उंदरविये दिवशी त्या दिवशी पण आमका शेगलाचं पालो लागता. किंवा गौरी ज्यांका येतात त्यांच्या म्हणजे गौरी ज्यांच्याकडे येतात त्यांना पण शेगलाचं पालो लागता. पण विषय काय होता की शेगलाचं झाडच वांडर ठेवणत नाही. त्याच्यामुळे कसं असता मी त्या झाड जगवच्या म्हणजे त्या मार्केटिंगसाठी पण व्यवस्थित असा आणि आपल्या घराकडे पण म्हणजे आपणा होय असतात जेव्हा काय आपल्याकडे काय भाजी नसतात ना तर तेव्हा आपण त्याची भाजी बनवून खाऊ शकतो. पाल्याची फुलांची पण त्याची अंडा भुर्जीसारखी भुर्जी बनवतात मस्त होता ह्या. तर तशी करू शकतो. पण कसा होता झाडत नाही जगनाच नाही. त्याच्यामुळे काय सांगतलं तुमका बोलण्यात काय अर्थ नाही असा. तर आता आपण आदान तापण ठेवलेला ही आपली पानं आपली ठेवून देऊया आपण ताटात. तर तुम्ही बघू शकतात आदान आपण तापत ठेवलेला. पाण्याचं जरा कलर चॉकलेटी कसं दिसता कारण इकडे पाऊस भरपूर लागता. पाण्यात मळ त्याची वर इलेली आहे आणि उकळलेल्या पाण्यात तसं काय फॉल्ट नसतं. त्याच्यामुळे तर आता आपण ह्याच्यात आपण पाणी बाजता कामा नये म्हणा आपण काय टाकतो तर मस्तपैकी दालचीन. ही दालचीन आपणाक एकतर वासही देतली आणि ह्या तुमच्या पाण्याचा जो काय गुणधर्म हा त्याच्यातनं आपण आराम देतली. त्याच्यामुळे ही आपण त्याच्यात दालचीन टाकतो. त्याच्यानंतर आपण ह्याच्यातली जी 4 पानं आणलीत त्याच्यातली 2 पानं ही आपण पाण्यात टाकतो हो. कारण आपण आता भात बनवतो. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा. कदाचित या व्हिडिओचे एक भाग होय 2 भाग होईल पण प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा.